नमस्कार. एक खूप महत्वाची बातमी आहे आपल्या आधार कार्डबद्दल. खरं तर सरकारने काही असे नवीन नियम आणले आहेत ना की ज्यामुळे आपलं आधार कार्ड कायमचं बंद सुद्धा होऊ शकतं. हो, आणि म्हणूनच जर आपल्याकडे आधार कार्ड असेल तर ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पटकन समजून घेऊया की हे नवीन नियम नेमके आहेत तरी काय. हे बघा, हे अगदी खरं आहे. सरकारने एकदम स्पष्ट आदेश काढलाय की जी आधार कार्ड 10 ते 15 वर्ष जुनी झाली आहेत आणि ज्यावर काहीच अपडेट झालेलं नाहीये ती कायमची निष्क्रिय केली जातील. म्हणजे विचार करा, हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे काहीतरी भविष्यात होणारं नाहीये. ही प्रक्रिया खरं तर आत्ताच सुरू झाली आहे. या नवीन आदेशामुळे जुनी आणि अपूर्ण माहिती असलेली आधार कार्ड निष्क्रिय करायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आत्ता वेळ घालवून चालणार नाही. बरं, आता मुद्दा फक्त जुन्या कार्डांचा नाहीये. संपूर्ण आधार सिस्टीमच आता अचूक कागदपत्रांवर जास्त भर देतेय. मग अशी कोणती कागदपत्र आहेत जी आता पूर्वीपेक्षा जास्त महत्वाची झाली आहेत? चला बघूया. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपलं जन्म प्रमाणपत्र. आता नवीन आधार कार्ड काढायचं असेल किंवा त्यात काहीही बदल करायचा असेल तर जन्म प्रमाणपत्र हा एक अत्यावश्यक पुरावा बनला आहे. म्हणूनच जन्माच्या वेळीच ते बनवून घेतलं तर पुढे खूप सोपं जातं. अगदी तसंच विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेटचं महत्त्वही खूप वाढलंय. खास करून लग्नानंतर जर नाव किंवा पत्ता बदलायचा असेल तर हे प्रमाणपत्र लागतं. याच्यामुळे आधारवरची माहिती अचूक राहण्यास मदत होते. म्हणजे या सगळ्याचा सोपा अर्थ काय, तर ही दोन्ही प्रमाणपत्र जन्माच्या आणि लग्नाच्या वेळेस काढून ठेवा. कारण ऐनवेळी जेव्हा गरज लागते ना, तेव्हा होणारी धावपळ आणि मनस्ताप तो सगळा टाळता येतो. ठीक आहे, तर आता सगळ्यात मोठा प्रश्न की या नवीन नियमांनुसार नेमकं कुणाकुणाला आपलं आधार अपडेट करणं गरजेचं आहे. चला हे आता एकदम स्पष्टपणे समजून घेऊया. 10 ते 15 वर्ष हा आकडा नीट लक्षात ठेवा. जर आपलं आधार कार्ड बनवून एवढा वेळ झाला असेल तर मग हे अपडेट्स आपल्यासाठी बंधनकारक आहेत. नाहीतर आपलं कार्ड निष्क्रिय होण्याचा धोका आहे. तर बघा, मुख्यत्वे 2 गट आहेत ज्यांना याकडे लक्ष द्यायचं आहे. पहिला गट म्हणजे ते सर्वजण ज्यांचं आधार कार्ड 10 ते 15 वर्ष जुनं आहे. आणि दुसरा गट आहे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा, ज्यांचा आधार कार्डवर नाव किंवा जन्मतारखेत चूक असू शकते. या दोन्ही गटांनी हे काम प्राधान्याने करायला हवं. चला आता आपण ह्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, म्हणजे नक्की काय अपडेट करायचं आहे आणि ते करण्याची योग्य पद्धत कोणती हे आता आपण सविस्तर पाहूया. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. बघा, शाळेच्या ॲडमिशनपासून स्कॉलरशिपपर्यंत सगळीकडे आधार लागतं. त्यामुळे त्यावरची माहिती 100% बरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी हे तपशील काळजीपूर्वक तपासायला हवेत. विद्यार्थ्यांनी मुख्यत्वे 2 गोष्टी तपासायच्या आहेत. एक म्हणजे त्यांच्या पूर्ण नावाची स्पेलिंग बरोबर आहे का, आणि दुसरी गोष्ट त्यांची जन्मतारीख योग्य आहे का. जर यात काहीही चूक असेल तर ती लगेचच दुरुस्त करून घ्यायला हवी. आता वळूया जुन्या कार्डधारकांकडे. ज्यांची कार्ड 10-15 वर्ष जुनी आहेत, त्यांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन म्हणजे बायोमेट्रिक्स हे जुने झालेले असू शकतात. त्यामुळे ही सगळी माहिती रिफ्रेश करणं म्हणजे पुन्हा देणं हे सरकारने आता अनिवार्य केलं आहे. या 4 मुख्य गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, आपला सध्याचा नवीन फोटो अपडेट करायचा. दुसरं, आपल्या बोटांचे ठसे पुन्हा एकदा द्यायचे. तिसरं, डोळ्यांचा आयरिस स्कॅन अपडेट करायचं. आणि चौथं आणि खूप महत्त्वाचं, आपला चालू मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही हे तपासून तो अपडेट करायचा. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे जे बायोमेट्रिक अपडेट्स आहेत ना, म्हणजे आपला फोटो, बोटांचे ठसे, डोळ्यांचं स्कॅन, हे सगळं फक्त आणि फक्त सरकारी मान्यता असलेल्या आधार सेवा केंद्रातच जाऊन करावं लागतं. कुठल्याही साध्या दुकानात किंवा ऑनलाईन हे होत नाही. त्यामुळे कोणी तसं सांगत असेल तर सावध राहा, फसवणूक होऊ शकते. तर मग आता ह्या सगळ्या माहितीनंतर आपलं पुढचं पाऊल काय असायला हवं, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्याचं सार एकच आहे, अजिबात उशीर करू नका. आपलं आधार कार्ड तपासा. जर ते 10 वर्षांपेक्षा जुनं असेल किंवा त्यात काही माहिती चुकली असेल तर आजच जवळच्या अधिकृत आधार सेवा केंद्रावर जा आणि सगळी माहिती व्यवस्थित अपडेट करून घ्या. आणि जाता जाता स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा की आपलं आधार कार्ड या नवीन नियमांप्रमाणे भविष्यासाठी तयार आहे का. कारण आता आधार हे फक्त एक ओळखपत्र राहिलेलं नाही,
तर प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लागणारा एक आवश्यक दस्तावेज बनलं आहे. यावर नक्कीच विचार करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.